पालकाची सुकी भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा जिरं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, पाव चमचा हळद, अर्धा जुडी पालक, पाव चमचा मीठ, 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट, लिंबाचा रस. गरम तेलात जिरं, लसूण, हिरवी मिरची, हळद आणि पालक घालून परतून घेत त्यात चवीप्रमाणे मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि हे मिश्रण एकत्र परतून घ्यायचं. आता यावर लिंबाचा रस घालायचा. झाली आपली डब्बा स्पेशल पालकाची सुकी भाजी तयार. पालेभाजीमध्ये पालकाची सुकी भाजी कशी बनवायची ते बघूयात. यामध्ये घालूयात जिरं. जिरं छान फुललं की यामध्ये खूप सारा बारीक चिरलेला लसूण. लसूण हा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. हिरवी मिरची आणि हे एकत्र छान परतून घेऊया. आहा, थोडीशी हळद. खमंग फोडणी बसली की यामध्ये पालकाची पानं स्वच्छ धुवून अशी चिरून घेतली आणि मीठ घालायची अजिबात गडबड करायची नाही, कारण हा पालक आत्ता जरी कढईभर वाटत असला तरी जसजसा शिजेल तो वाटीभरच होईल. आता हे तेलामध्ये परतून घ्यायचं, सोडायचं नाही, असं परतत राहायचं. बघा, आहे की नाही मजा. कढईभर पालक होता तो शिजून एवढूसाच झालेला आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात मीठ. अगदी पाव चमचा मीठ पुरेसं होईल एवढ्या पालकला. आणि भाजलेलं शेंगदाण्याचा कूट. कूट घालणं ऑप्शनल आहे, पण चव छान लागते. शेंगदाणे चालत नसतील तर भिजवलेली मूगडाळ घाला, पण मग पालक शिजवतानाच मूगडाळ घाला, म्हणजे ती पालकासोबत मूगडाळ शिजून निघेल. आणखी आता एक 2-3 मिनिटं हे परतून घेऊयात एकत्र. एक 3-4 मिनिटं परतून झालेली आहे ही भाजी. गॅस बंद करू आणि यात अगदी थोडंसं लिंबाचा रस. पालकामध्ये ना लोह तत्व खूप जास्त प्रमाणात असतं आणि ते जर शरीराने ॲब्झॉर्ब करायचं असेल तर त्यात काहीतरी आंबट घालावं लागतं. त्यामुळे त्याची चवही छान लागते आणि त्याचे पोषण मूल्य आहे त्याचाही आपल्याला लाभ घेता येतो.